नमस्कार. प्रगती अभियान संस्थेतर्फे आपण रोजगार हमी योजना नरेगा समजून घेत आहोत. आज आपण हे समजून घेऊया की आपले जे अनुभव असतात की योजना सुंदर आहे, लिहिलेली छान आहे, आपल्याला खूप उपयुक्त वाटते, पण ती मिळेल का ह्याबद्दल आपण नेहमीच साशंक असतो. मिळणार नाही असंच आपल्याला किंबहुना वाटत असतं. तर ही अडचण सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे 2 प्रकारच्या उपाययोजना रोजगार हमी योजनेमध्ये आहेत. एक, प्रत्येक जिल्ह्याला एक तक्रार निवारण अधिकारी असणे अपेक्षित आहे. काही जिल्ह्यात असतील, काही जिल्ह्यात नसतील, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातच यांना जागा दिलेली आहे आणि हे तक्रार निवारण अधिकारी तिथे असतात. त्यांच्यापुढे आपण लेखी तक्रार दिलेली असली पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या तालुक्यांमध्ये स्वयंसेवी संस्था काम करतात त्यांच्यामार्फत तक्रार निवारण यंत्रणेपर्यंत पोहोचणे अधिक सोपे जाईल. पण तरीसुद्धा आपणही सरळ जाऊन त्यांना भेटणे आणि त्यांना एक लेखी तक्रार देणे हे शक्य असते. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण कामाची मागणी केल्यानंतर त्याची पोचही घेतलेली असली पाहिजे, तर त्याच्यावरनं आपल्याला तक्रार दाखल करता येऊ शकते. तर आपण नमुना 4मध्ये किंवा साध्या कागदावर जी मागणी केलेली आहे त्याची आपण त्यांच्याकडनं पोच घेतली पाहिजे. आणि समजा त्यांनी नमुना 5मध्ये पोच नाही दिली, तर आपला जो कागद आहे त्याच्याच एका प्रतीवर, एका कॉपीवर त्यांचा सही शिक्का घेतला तरी ती पोच म्हणून आपल्याला ग्राह्य धरता येते. आता ही जी रोजगार हमी योजना आहे, ही काम मागितल्यावर दिली पाहिजे असा आपल्याला अधिकार सांगणारी योजना आहे. तर एक, आपण ओम्बुड्समनकडे जाऊ शकतो तक्रार देण्यासाठी. दुसरं, रोजगार हमी योजनेची अत्यंत सुंदर एक वेबसाईट आहे. वेबसाईटचा पत्ता आहे NREGA.nic.in. आपण खाली ती वाचू शकता. तर ही जी वेबसाईट आहे ही गावातल्या काही तरुण मुलांना तर नक्कीच वापरता येऊ शकेल, किंवा तुमचे जे कोणी ओळखीचे असतील तालुका पातळीवर किंवा स्वयंसेवी संस्थांचे तुमचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या मदतीनं तुम्ही हे समजून घ्या की इथे तक्रार कशी द्यायची. कारण इथल्या तक्रारीला दुर्लक्ष केलं जात नाही, हा असा आमचा अनुभव आहे आत्तापर्यंतचा. त्यामुळे तिकडे जाऊन आपण कामाची मागणी केली पण काम मिळाले नाही, वैयक्तिक लाभाची योजना मागितली होती पण मिळाली नाही, ग्रामसभेत रोजगार हमीचा विषय घेतलाच जात नाही, हेही आपण मांडू शकतो. किंवा माझी मजुरी वेळेत आली नाही, किंवा मला जी मजुरी मिळाली ही चुकीची मला वाटते, ही कमी मिळाली असं मला वाटतंय, किंवा बँकेत मजुरी मिळाली असं सांगतात पण बँकेत गेल्यावर ते देत नाही आहेत मजुरी मला. ते म्हणतात तुमच्या खात्यावर मजुरी नाहीच आलेली, जमा झालेली नाही आहे. किंवा ज्या पद्धतीची कामं मागितली ती कामं होत नाहीत आणि वेगळीच कामं गावात सुरू होत आहेत. आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण आपल्या वेबसाईटवरनं किंवा तक्रार निवारण अधिकारी ह्यांच्या दोघांच्याही मार्फत आपलं म्हणणं तिथे आपण मांडू शकतो. आणि हे आपण अवश्य करावं, ह्याच्याचमुळे आपली योजना सुधारू शकते.